नमस्कार मंडळी. प्रत्येक प्रेमकथेची एक सुरुवात असते, पण प्रत्येक सुरुवात प्रेमानेच होते असं नाही. स्वागत आहे प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रत्येक कथा हृदयाला स्पर्श करते आणि प्रत्येक कथेचा शेवट एक नवी सुरुवात करून जातो. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. काही माणसं शांत असतात, कारण त्यांच्याकडे बोलण्यापेक्षा जास्त लपवण्यासारखं असतं. सकाळची वेळ होती. जयपूरवर सूर्याची कोवळी किरणं पडू लागली होती. हॉटेलच्या बाल्कनीत उभा राहून राजवर्धन संपूर्ण शहराकडे पाहत होता. त्याच्या हातात कॉफीचा कप होता, पण त्याचं लक्ष कपावर नव्हतं. रात्रभर त्याच्या मोबाईलवर आलेला तो एकच मेसेज त्याच्या मनात वारंवार घुमत होता. ज्या नात्याला तू कधीच नाव दिलं नाहीस, त्याची सुरुवात पुन्हा होणार आहे. राजवर्धन. तो पहिल्यांदाच राजवर्धनच्या मनाची शांतता डळमळली होती. त्याचवेळी विहान रूममध्ये आला. बॉस, आज 10 वाजता इन्व्हेस्टर मीटिंग आहे, तो म्हणाला. राजवर्धनने काहीही उत्तर दिलं नाही. काही क्षण शांत राहिल्यावर तो म्हणाला, मीटिंग रद्द कर. विहानला तर मोठा धक्का बसला. तो म्हणाला, बॉस, पण इतके मोठे इन्व्हेस्टर्स? राजवर्धन मध्येच म्हणाला, मी जे सांगितलं आहे ते कर. त्याचा आवाज शांत होता, पण आदेश मात्र स्पष्ट होता. दुसरीकडे सई सकाळीच त्या प्रोजेक्टच्या जागेवर पोहोचली. काल भेटलेल्या कुटुंबाशी ती पुन्हा एकदा बोलत होती. एका छोट्या मुलाने तिचा हात धरला. तो म्हणाला, दीदी, तू खरंच आम्हाला मदत करणार आहेस का? सई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. आजूबाजूचे लोक तिच्याकडे आशेने पाहू लागले. काही वेळाने एक काळी रॉल्स रॉयस तिथे येऊन थांबली. राजवर्धन त्यातून खाली उतरला. त्याच्यासोबत विहान आणि काही अधिकारीही होते. क्षणात वातावरण बदललं. अधिकारी सरळ उभे राहिले. कोणीही काही आवाज काढत नव्हतं. सईने त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही इथे? ती म्हणाली. राजवर्धन शांतपणे म्हणाला, निर्णय घेण्याआधी जागा पाहणं आवश्यक असतं. सईच्या ओठांवर हलकंसं स्मित आलं. ती म्हणाली, म्हणजे तुम्ही माझं बोलणं थोडं तरी ऐकलंत? राजवर्धनने तिला कोणतंही उत्तर दिलं नाही. तेवढ्यात एक वृद्ध माणूस गर्दीतून पुढे आले. त्यांची नजर राजवर्धनवर पडली. क्षणातच त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यांच्या हातातील काठी खाली पडली. ते थरथरत मागे सरकू लागले. नाही. तो परत आला. सगळेच गोंधळले. सई पटकन त्यांच्याजवळ गेली. काका, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? तिने विचारलं. पण त्या वृद्धांची नजर मात्र फक्त राजवर्धनवरच होती. राजवर्धन काही क्षण स्तब्ध उभा राहिला. विहानने त्याच्याकडे पाहिलं. बॉस, तुम्ही यांना ओळखता का? त्याने विचारलं. 2 सेकंद, 3 सेकंद पूर्ण शांतता पसरली होती. राजवर्धनने त्या वृद्धांकडे पाहिलं आणि निर्विकार चेहऱ्याने म्हणाला, नाही. पण त्याच्या डोळ्यातील क्षणभर उमटलेली अस्वस्थता मात्र सईच्या नजरेतून सुटली नव्हती. वातावरण हलकं करण्यासाठी सई त्या वृद्धाला बाजूला घेऊन गेली. तिने त्यांना पाणी दिलं. काही वेळाने ते सावरले. सईने शांतपणे विचारलं, काका, तुम्ही त्यांना पाहून एवढे घाबरलात का? वृद्धाने आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, बेटा, काही नावं अशी असतात जी पुन्हा कानावर पडली तरी जुने दरवाजे आपोआप उघडतात. सई काही विचारणार इतक्यात वृद्ध अचानक गप्प झाले. जणू त्यांना कोणाची तरी भीती वाटत होती. दुसरीकडे राजवर्धन स्वतः त्या जमिनीची सगळी कागदपत्रे तपासत होता. अचानक त्याच्या नजरेस एक जुना नकाशा पडला. तो नकाशा उघडताच त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. हे कसं शक्य आहे? तो स्वतःशीच पुटपुटला. विहानने लगेच विचारलं, बॉस, काही प्रॉब्लेम आहे का? राजवर्धनने नकाशा बंद केला. तो म्हणाला, ही फाईल इथे कोणी आणली आणि मूळ कागदपत्र कुठे आहेत? राजवर्धनने नकाशा बंद केला. ही फाईल इथे कोणी आणली आणि मूळ कागदपत्र कुठे आहेत?
अधिकारी एकमेकांकडे पाहू लागले, कारण त्या फाईलची नोंदच रेकॉर्डमध्ये नव्हती. त्या संध्याकाळी सई हॉटेलमध्ये परत येत होती. तेवढ्यात रिसेप्शनवर तिच्या नावाचं एक छोटंसं पाकीट ठेवलं होतं. रिसेप्शनिस्ट म्हणाली, मॅडम, हे कोणीतरी तुमच्यासाठी ठेवून गेलं. सईने ते पाकीट उघडलं. आतमध्ये एक जुनाट फोटो होता. फोटोमध्ये एक लहान मुलगा आणि त्याच्या शेजारी एक छोटी मुलगी. दोघांचेही चेहरे स्पष्ट नव्हते. फोटोच्या मागे फक्त एक ओळ लिहिली होती, काही भेटी या योगायोग नसतात. सईच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटले. तिने लगेच आजूबाजूला पाहिलं, पण तो फोटो ठेवून जाणारी व्यक्ती कुठेच दिसत नव्हती. काही प्रश्नांची उत्तरं वेळच देते, पण आधी ती असंख्य प्रश्न निर्माण करते. रात्रीची वेळ होती. सई आपल्या हॉटेलच्या रूममध्ये उभी होती. तिच्या हातात तो जुना फोटो होता. ती पुन्हा पुन्हा तो फोटो पाहत होती. एका बाजूला एक छोटा मुलगा आणि दुसऱ्या बाजूला एक छोटी मुलगी. दोघांचेही चेहरे धूसर होते, पण त्यामागे लिहिलेली ती एकच ओळ, काही भेटी योगायोग नसतात. ते वारंवार तिच्या डोळ्यासमोर येत होतं. तेवढ्यात अनघा रूममध्ये आल्या. सई, तू अजून झोपली नाहीस? सईने पटकन फोटो लपवला. नाही मॉम, फक्त थोडा विचार करत होते, ती म्हणाली. अनघा तिच्या जवळ बसल्या. उद्या खूप मोठा दिवस आहे, तू स्वतःची काळजी घे, अनघा म्हणाल्या. सई हसली. डोंट वरी मॉम. दुसरीकडे राजवर्धन आपल्या ऑफिसमध्ये एकटाच बसला होता. टेबलावर त्या प्रोजेक्टची फाईल आणि बाजूला तो जुना नकाशा. तो पुन्हा पुन्हा त्याच नकाशाकडे पाहत होता. तेवढ्यात विहान आतमध्ये आला. बॉस, त्या जमिनीची मूळ कागदपत्र मिळाली नाहीत, तो म्हणाला. राजवर्धनने अगदी शांतपणे विचारलं, म्हणजे कोणीतरी ती मुद्दाम गायब केली आहेत? विहान मानेनेच होकार देतो. हो बॉस. राजवर्धन खिडकीबाहेर पाहत म्हणाला. मग शोध सुरू करा. कागदपत्रांचा नाही, ती लपवणाऱ्या व्यक्तीचा. दुसऱ्या दिवशी प्रोजेक्टच्या जागेवर पुन्हा सर्व अधिकारी जमा झाले होते. सई देखील तिथे पोहोचली होती. तिने पाहिलं, कालचे ते वृद्ध काका कुठेही दिसत नव्हते. सईने आजूबाजूच्या लोकांना विचारलं की कालचे काका कुठे आहेत? त्यातील एक महिला म्हणाली, बेटा, आज सकाळपासूनच ते कोणालाही दिसलेच नाहीत. सईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तेवढ्यात एक मजूर धावत तिथे आला. सर, इथे काहीतरी सापडलं आहे. सगळेजण त्या जागेकडे धावले. जमीन खोदताना मातीखाली एक जुनी लोखंडी पेटी सापडली होती. अधिकारी ते उघडायला जात होते. तेवढ्यात राजवर्धन मोठ्याने म्हणाला, कोणीही हात लावू नका. सगळे थांबले. तो पुढे म्हणाला, यात काहीतरी महत्त्वाचं असेल. सई आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. ती म्हणाली, तुम्हाला कसं कळलं की यात काहीतरी महत्त्वाचं असू शकतं? राजवर्धन शांतपणे म्हणाला, कारण काही गोष्टी अचानक उघडण्यापेक्षा जपून उघडाव्या लागतात. पेटी उघडण्यात आली. आतमध्ये काही जुनी कागदपत्र आणि एक चांदीचं छोटंसं लॉकेट. त्याचबरोबर एक काळपट झालेली डायरी होती. सईने डायरी उचलली. ती उघडणार इतक्यात राजवर्धनने तिचा हात हलकेच थांबवला. दोघांची नजर पुन्हा एकदा भिडली. आधी हे तपासलं जाईल, राजवर्धन म्हणाला. सईने त्याचा हात बाजूला करत शांतपणे म्हटलं, ही जागा या लोकांची आहे, त्यामुळे त्यांना सत्य जाणून घेण्याचा पहिला हक्क आणि अधिकार नक्कीच आहे. क्षणभर त्या दोघांमध्ये पुन्हा शांतता पसरली. तेवढ्यात एका अधिकाऱ्याचा फोन वाजला. फोन उचलताच त्याच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे बदलला. काय? कधी? फोन ठेवताच तो घाबरत राजवर्धनकडे पाहू लागला. सर, काल जे वृद्ध गृहस्थ इथे होते ते अचानक बेपत्ता झाले आहेत, त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. सईच्या हातातील डायरी खाली पडली. राजवर्धनचा चेहरा मात्र अजूनही निर्विकार होता.
राजवर्धनने विहानकडे पाहत फक्त एकच आदेश दिला, जा त्यांना शोधा, तेही जिवंत. विहानने लगेच मानेने होकार दिला. सईच्या मनात आता एकच प्रश्न घोंगावत होता, हे सगळं फक्त योगायोग आहे की कोणीतरी प्रत्येक पाऊल आधीच ठरवून ठेवत आहे? प्रत्येक शांत चेहऱ्यामागे एक कथा असते आणि प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एक ताकद. प्रोजेक्ट साईटवर काही क्षणांपूर्वीच एक गोंधळ उडाला होता. कालचे ते वृद्ध गृहस्थ बेपत्ता झाले होते. हे ऐकताच सगळे एकमेकांकडे पाहू लागले. सईच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टच दिसत होती. ती लगेच त्या अधिकाऱ्यांजवळ गेली. त्यांच्या कुटुंबाला माहिती दिली का? सईने विचारलं. तो अधिकारी म्हणाला, मॅडम, त्यांचा फोन लागत नाही. सईने एक दीर्घ श्वास घेतला. म्हणजे सकाळपासून एक माणूस गायब आहे आणि कोणीही त्यांची तक्रारही केली नाही. अधिकारी शांत राहिला. दुसरीकडे राजवर्धन काही क्षण त्या जागेकडे पाहत राहिला. त्यानंतर तो खाली वाकला आणि जमिनीवर पडलेली माती हातात घेतली. काही क्षण ती माती निरखून पाहिली. विहानला त्याचं हे वागणं अजिबात समजत नव्हतं. तो म्हणाला, बॉस. राजवर्धन शांतपणे म्हणाला, ही माती काल खोदली गेली नाही. सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. मग? कोणीतरी रात्री इथे आलं होतं, तो म्हणाला. क्षणभर संपूर्ण परिसरात शांतता पसरली. सई त्याच्याजवळ आली. तुम्हाला इतकी खात्री कशी? तिने विचारलं. राजवर्धनने हातातील माती दाखवली. तो म्हणाला, काल रात्री इथे पाऊस झाला होता. मग वरची माती ओली असायला हवी होती, पण ही माती ओली नाही तर कोरडी आहे. म्हणजे वरचा थर बदलला गेला आहे. सई काही क्षण त्याच्याकडेच पाहत राहिली. पहिल्यांदाच तिला जाणवलं, हा माणूस फक्त कठोर नाही, तर प्रत्येक गोष्ट तो अगदी बारकाईने पाहणारा आहे. तेवढ्यात एक 7 ते 8 वर्षांचा मुलगा धावत आला. दीदी. सई खाली बसली. काय झालं? तिने प्रेमाने विचारलं. मुलगा घाबरलेल्या आवाजात म्हणाला, काल रात्री मी एका माणसाला इथे पाहिलं होतं. सगळ्यांचं लक्ष त्या मुलाकडे गेलं. तो इथेच फिरत होता आणि त्याच्या हातात टॉर्चही होती. तो मुलगा सांगू लागला. सईने प्रेमाने विचारलं, तू त्या व्यक्तीचा चेहरा पाहिलास? त्या मुलाने नकारार्थी मान हलवली. नाही, पण तो वारंवार त्या मोठ्या झाडाजवळ जात होता. त्या मुलाने झाडाच्या दिशेने इशारा केला. राजवर्धनने लगेच त्या दिशेने पाहिलं. विहान, तो म्हणाला. विहान उत्तरला. येस बॉस. राजवर्धनने आदेश दिला. ती जागा लगेच तपासा. विहान आणि सेक्युरिटी टीम लगेच तिकडे धावली. सई त्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, तू खूप धाडसी आहेस. मुलगा हसला. तो म्हणाला, आई नेहमी म्हणते, खोटं बोलू नये. सईच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. राजवर्धन दूर उभा राहून ते सगळं पाहत होता. त्याला आश्चर्य वाटत होतं की एवढ्या सहजपणे ती प्रत्येकाच्या मनात आपली जागा कशी बनवत होती. काही वेळाने विहान परत आला. तो म्हणाला, बॉस, त्या झाडामागे आम्हाला काहीतरी सापडलं आहे. सगळेजण त्या दिशेने गेले. जमिनीवर एक तुटलेला चष्मा पडला होता. सईने तो चष्मा उचलला. हा चष्मा कालच्या त्या काकांचा आहे, ती म्हणाली. आजूबाजूचे लोकही तेच म्हणाले. हो, ते नेहमीच हा चष्मा घालायचे. सईच्या मनात काळजी अजूनच वाढली. तेवढ्यात राजवर्धनची नजर झाडाच्या खोडावर गेली. त्याने तिथे हात फिरवला. खोडावर धारदार वस्तूने एक चिन्ह कोरलं होतं. ना नाव ना आकडा, फक्त एक वेगळं चिन्ह. विहान म्हणाला, बॉस, या चिन्हाचा अर्थ काय? राजवर्धन काहीही बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यात क्षणभर ओळखीची झलक दिसली. सईने ती झलक पाहिली. तिला जाणवलं की राजवर्धनने हे चिन्ह याआधी नक्कीच कुठेतरी पाहिलं आहे. दुपारी ग्लोबल बिझनेस समिटमध्ये पत्रकार परिषद सुरू झाली. राजवर्धन आणि सई दोघांनाही मंचावर बोलावण्यात आलं.
एक पत्रकार उभा राहिला. मिस्टर राठोड, तुमच्या या प्रोजेक्टवर अनेक वाद सुरू आहेत. तुम्ही काय सांगाल? राजवर्धनने माईक हातात घेतला. तो म्हणाला, आमच्या कंपनीकडून कोणावरही अन्याय होणार नाही. त्याचं उत्तर संपताच दुसरा पत्रकार सईकडे वळला. तो म्हणाला, मिस परांजपे, तुम्हीही याच मताच्या आहात का? सगळ्यांच्या नजरा सईकडे वळल्या. ती काही क्षण शांत राहिली आणि मग हसून म्हणाली, अन्याय झाला नाही पाहिजे. एवढंच नाही तर लोकांना न्याय मिळालाच पाहिजे. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. राजवर्धनने सईकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखीच शांतता होती, पण मनात मात्र पहिल्यांदाच त्या मुलीबद्दल आदर निर्माण होऊ लागला होता. त्यात संध्याकाळी समर परांजपे आपल्या रूममध्ये काही जुनी कागदपत्रे पाहत बसले होते. अचानक त्यांच्या हातातून एक फाईल खाली पडली आणि त्या फाईलमधून एक फोटो बाहेर आला. फोटो पाहताच समर यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्ण बदलले. ते स्वतःशीच पुटपुटले, हे नाव पुन्हा समोर यायला नको होतं. तेवढ्यात रूमचा दरवाजा वाजला. समरने घाईघाईने तो फोटो ड्रॉवरमध्ये ठेवला आणि दार उघडलं. बाहेर सई उभी होती. ती म्हणाली, डॅड, डिनरसाठी यायचं ना? समर हसण्याचा प्रयत्न करत म्हणाले, हो बाळ, 2 मिनिटात आलो. सई निघून गेली. पण दार बंद होताच समर पुन्हा त्या ड्रॉवरकडे वळले. ड्रॉवर उघडताच त्यांची नजर त्या फोटोवर खिळली. दार बंद होताच समर पुन्हा ड्रॉवर उघडतात आणि त्या फोटोवर नजर खिळवून बसतात. फोटोमध्ये 3 व्यक्ती होत्या. त्यातील 2 चेहऱ्यांवर शाई पसरलेली होती आणि तिसऱ्या चेहऱ्याकडे समर एकटक पाहत होते. त्यांच्या ओठातून नकळत एकच शब्द बाहेर पडला, राठोड. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. अनोळखी तूचा पुढचा रोमांचक प्रवास चुकवायचा नसेल तर आत्ताच प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा आणि ही कथा तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर देखील करा. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पुन्हा भेटूया प्रेमाच्या दुनियाच्या नवीन